नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तो सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमातील डे 36 30वा दिवस, ज्याच्यामध्ये आपल्याला जे युनिट आहे ते शिकायचं आहे डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, तो डायरेक्ट व्हेरिएशन इन द सेन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज समचलन अँड second thing is inverse proportion. So inverse proportion in the sense in Marathi it is called as व्यस्त चलन. लक्षामध्ये मग समचलन आणि व्यस्त चलन यांच्यावर आधारित असणारी जी काही उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स, यू हॅव टू सॉल्व दीज एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनवर्स व्हेरिएशन. लक्षामध्ये ओके. चला मग आपण बघूया डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनवर्स व्हेरिएशन टुडे इन दिस व्हिडिओ. ओके, so let's start with the direct variation and inverse variation. मग डायरेक्ट व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन. डायरेक्ट म्हणजे तुम्हाला माहितच आहे समचलन. कसलं चलन? समचलन. आणि इनवर्स म्हणजे तुम्हाला आत्ताच माहित झालेलं आहे व्यस्त चलन मराठीमध्ये. ठीक आहे. मग समचलन आणि व्यस्त चलनापैकी इथं आपल्याला सुरुवातीला कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हटलेला आहे. हा टेबल आपल्याला सॉल्व करायचा आहे. हा टेबल कशावर बेस्ड आहे? If you are familiar with this direct variation and inverse variation in the previous year or the previous standard, x is proportional to y. It is in direct proportion. So असं चिन्हामध्ये जेव्हा दोन एलिमेंट घटक लिहिलेले असतात, कुठले एलिमेंट असं पद्धतीने लिहिले समजा, तर यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे असं आपण म्हणतो. आणि जर त्यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर त्याचा अर्थ काय होतो? डायरेक्ट प्रपोर्शन किंवा त्याला डायरेक्ट व्हेरिएशन आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय होतो? इफ देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, if there is a direct variation between x and y, x and y म्हणजे कुठलेही दोन एलिमेंट, कोणतेही दोन घटक आहेत, त्यांच्यामध्ये जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल, समचलन असेल, तर त्याला सिम्बॉलिकली आपण कसं मांडतो? तर त्याला सिम्बॉलिकली आपण अशा पद्धतीनं मांडत असतो. अलग लक्षामध्ये. आणि मग सिम्बॉलिकली असं मांडल्यानंतर त्याचा पुढील अर्थ आपण समजून घेऊया. when we have x and y in direct proportion. डायरेक्ट प्रपोर्शन आहे, त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन असल्यानंतर त्याला जर आपण पुढे सोडवलं तर ह्या प्रपोर्शनचा किंवा व्हेरिएशनचं जे चिन्ह असतं ते चिन्ह जातं आणि बरोबरचं चिन्ह आता इकडं काय येतं? एक स्थिरांक येतो. तो स्थिरांक म्हणजे काय आहे? के. सो दिस इज द के वाय. बरोबरचं चिन्ह आलं आणि के एक स्थिरांक या ठिकाणी येतो नियमाप्रमाणे. आणि मग पुढं काय होणार आहे मित्रांनो? मग एक्स आणि ह्या वाय ला काय घेऊन यायचं? इकडं डावीकडे घेऊन यायचं आणि इकडं राहील फक्त तुमचा के. मग आता याचा अर्थ काय झाला? एक्स भागिले वाय आलं बरोबर के. आणि हा के जो असतो त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? स्थिरांक. काय म्हणतो आपण त्याला? ओके, स्थिरांक. मग जर हा स्थिरांक असेल के, तर ह्या स्टेटमेंटचा किंवा इथं लिहिलेले जे इक्वेशन आहे त्याचा अर्थ काय होतो? की जर आपल्याकडे डायरेक्ट व्हेरिएशन असेल, समचलन असेल, तर त्या समचलनामध्ये असणारे जे दोन घटक आहेत त्या दोन घटकांचा भागाकार हा स्थिर असतो. भागाकार कसा असतो? स्थिर असतो. कुठला तरी एक अंक म्हणजे कॉन्स्टंट असतो. सगळ्या त्याच्यामध्ये वापरलेले जे एलिमेंट असतील त्या सर्वांचा भागाकार हा जो पहिला दिलेला आहे त्याच्या एवढाच यायला पाहिजे. त्यांचा रेशिओ कसा असतो? कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो, असा त्याचा अर्थ आहे. मग याचा वापर करून आपण हे ब्लँक स्पेसेस भरून टाकूया. बघूया कसं येतंय ते. तोंडीच भरूया आपण. एक्स आणि वाय यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग आता कळालेल्या अर्थानुसार की जे दिलेले दोन एलिमेंट असतील, घटक असतील, दोघांचा भागाकार कसा असेल? सेम असेल. आता या प्रकारची गणितं सोडत असताना when we have such type of examples given in the boxes, जे दोन एलिमेंट असतात त्या दोन एलिमेंटच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात पहिल्यांदा, कारण आपल्याला त्याचा आधी कॉन्स्टंट शोधावा लागतो. तो कॉन्स्टंट एकदा कळाला की बाकी सगळं कळतं. ओके, आता याचा कॉन्स्टंट शोधण्यासाठी एक्स अँड वाय आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपण यांचा भागाकार करून बघूया इथं काय येतोय तो. सो वी हॅव एक्स अपॉन वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू आहे 8. यांचा भागाकार जो काय असेल तेच उत्तर असेल. परंतु तो न्यूमरेटरला 1 आणि डिनोमिनेटरला जर 8 असेल यांचा भागाकार होऊ शकत नाही. याचा अर्थ आपला ओरिजिनल रेशिओ किंवा ओरिजिनल कॉन्स्टंटच हा आहे. आला लक्षामध्ये? दॅट इज 1/8.
म्हणजे या सगळ्यांचा रेशो भागाकार केल्यानंतर 1/8च आला पाहिजे. मग बघूया त्याप्रमाणे येते का. आता आपण काय केलं, x/y आहे, या दोघांचा भागाकार करायचा आहे 4/32. 4/32 करा बरं. 4 1 जा 4 अँड 4 8 जा 32. याचा अर्थ यांचा कॉन्स्टंट काय येतो, 1/8च येतो. ओके, बिकॉज दे आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. बरोबर की नाही. याप्रमाणे आता इथे 56 आहे. 56 आहे, इथं किती आलं पाहिजे मित्रांनो, कॉन्स्टंट 1/8 आला पाहिजे. बरोबर की नाही. मग इथं जर आपण 7 घेतलं, 7 1 जा 7, 7 8 जा 56, म्हणजे 1/8 जो कॉन्स्टंट आहे तो सेम राहणारच आहे, बिकॉज देर इज अ डायरेक्ट प्रपोर्शन. नंतर 12 वरती आहे, खाली किती आलं पाहिजे मित्रांनो, म्हणजे 12 1 जा 12, 12 8 जा 92, 96 म्हणजे 96 आलं पाहिजे. म्हणजे तुमचा कॉन्स्टंट 1/8 जो आहे तो स्थिर आला पाहिजे. दोघांचा भागाकार केला तर 1/8 आलंच पाहिजे. ओके, डिव्हिजन ऑफ 12 अँड 96 विल बी 1/8. 12 1 जा 12, 12 8 जा 96. तर अशा प्रकारे भरायचं होतं. इथं महत्वाचं काय होतं की याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे की डायरेक्ट व्हेरिएशन किंवा प्रोपोर्शन म्हणजे नेमकं काय असतं. डायरेक्ट व्हेरिएशन, ओके, समचलन, ते जर कळालं असेल आपण आता पुढेही जाऊया. आता हे कसलं प्रोपोर्शन आहे, आता इथं दिले बघा, इफ ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच कुठल्या चलनात आहे ते, व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये काय असतं त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. इथं ए आणि बी हे दोन एलिमेंट दिलेले आहेत किंवा घटक दिलेले आहेत. इफ दीज एलिमेंट्स आर इन इनव्हर्स प्रोपोर्शन. मग इनव्हर्स प्रोपोर्शनल आपण कसं लिहितो, तर सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज लाईक दिस. ए दिस प्रोपोर्शनचं किंवा व्हेरिएशनचं चिन्ह आणि 1/b. इनव्हर्स म्हणजे व्यस्त, म्हणजे ए हा बीच्या व्यस्त प्रमाणात आहे, व्यस्त चलनात आहे. मग बीला कुठं घ्यायचं, डिनॉमिनेटरला घ्यायचं आणि वरती 1 टाकायचा. 1/b. बीचं व्यस्तांक काय असतं, 1/b इनव्हर्स. इफ देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन ए अँड बी, देन इट कॅन बी रिटन ॲज ए अल्फा. अल्फा म्हणायचं म्हणजे ए इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन विथ बी, सो इट इज रिटन ॲज लाईक दिस. आता इथं कसं लिहिलं आपण, त्याचा अर्थ लिहिला इथं. आता जर हे दोघं जण इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतील, व्हॉट इट मीन्स, मग इथं सुद्धा तसं सोडून बघूया आपण त्याला, है ना. सो ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/b म्हणजेच काय. ओके, इथं कसं झाल्यावर थोडंसं 1/b पाहिजे इथं. ओके, आता ह्याचा अर्थ काय, मागाशी जसं सांगितलं तुम्हाला, हे जे प्रोपोर्शनचं चिन्ह आहे व्हेरिएशनचं, ते गेल्यानंतर कॉन्स्टंट येतं, इक्वलचं साईन येतं. सो ए इज इक्वल टू, इथं काय लिहिणार मी, के, है ना, अँड 1/b विल बी ॲज इट इज. ठीक आहे. आता इथं काय झालं, इथं के × 1 म्हणजे k/b झाला तो. थोडक्यात आपल्याला त्याला शॉर्टमध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, ए इज इक्वल टू k/b झाला. थोडक्यात पुढे आता a × b होईल इज इक्वल टू k. म्हणजेच काय आलं सांगा बरं. आता इथं मी कॉन्स्टंट काय घेतला, केच घेतला इथं. ठीक आहे, इथं जे लिहिलेलं आहे तेच बरोबर आहे. तेच बरोबर आहे म्हणजे अल्फा × बीटा. याचा अर्थ काय झाला, जर दोन घटक जर इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतील तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो, त्यांचा प्रोडक्ट स्थिर असतो. वेन टू एलिमेंट्स ऑर द टू, दोन घटक, दे आर इन इनव्हर्स प्रोपोर्शन, देन प्रोडक्ट, देन देअर प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. म्हणजे ए × बी बरोबर किती, सेम राहिलं पाहिजे. मग इथं या एक्झाम्पलमध्ये a/b इज सॉरी ए अँड बी, तिथं a 20 दिलाय, b 6 दिलाय, है ना. इथं पण 12 आणि 10 दिलाय. मग ह्यांचा गुणाकार बघा बरं, दोघांचा गुणाकार केला तर 20 सख 20 असे, इट इज 120. ओके, तर 12 10 जा, इट इज ऑल्सो 120. इथलं 2 गायब झालं का, 120. त्यानंतर 6, ए जर 6 असेल तर बी किती घेतल्यानंतर 120 येईल. आता बी किती घेतल्यानंतर, सो दोघांचा गुणाकार जर घ्यायचा असेल तर इथं लिहावं लागेल आपल्याला 2. 60 × 2 इज इक्वल टू 120. ओके, इथं 2 लिहिल्यानंतर 120. आता इथे किती लिहावं लागेल, आता
40 इंटू किती करावं लागेल, ए किती घ्यावं लागेल, तर आपल्याला इथं ए किती घ्यावं लागेल, 3 घ्यावं लागेल. तर आपल्याला त्यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल, 120. म्हणजे दोन्हीही इथं सगळे इलेमेंट आपण घेतले, त्याचं जर इन्व्हर्स प्रपोर्शन असेल, इन्व्हर्स व्हेरिएशन असेल, तर प्रत्येकाचा जो प्रोडक्ट आहे तो स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट असतो. स्थिर म्हणजेच कसा असतो, कॉन्स्टंट, सगळीकडे सेम असतो. स्थिर असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तेच पाहायला भेटणार, 120 120 120 किंवा दुसरं जे काय असेल ते लक्षामध्ये. सो दिस इज व्हॉट द इन्व्हर्स प्रपोर्शन. अँड as we have solved previous example of समचलन म्हणजेच डायरेक्ट व्हेरिएशन. ठीक आहे, आता याच्या पुढे जाऊया आपण. सॉल्ड एक्झाम्पल त्यांनी आपल्याला काही दिलेले आहेत, ते कसे सोडवायचे ते महत्वाचं आहे. सॉल्ड एक्झाम्पल आपण समजून घेऊया कसे सोडवले. आता इथं त्यांनी दिले बघा, असे गणित तुम्हाला दिले जातील. m is directly proportional to n. So m and n are in डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. आता इथं n ची व्हॅल्यू किती दिली, 7. ओके, n is equal to 7 when m is equal to 154. आलं का लक्षामध्ये. आता अशा प्रकारची गणितं सोडवत असताना मित्रांनो, आपल्याला 2 इलेमेंट असतात, त्या 2 इलेमेंटचे आधी व्हॅल्यूज दिलेले असतात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यू शोधायचे असतात. मग दिलेल्या व्हॅल्यूज वरनं आपण काय करायचं, आधी कॉन्स्टंट शोधायचा. काय शोधायचा, कॉन्स्टंट शोधून काढायचा. आणि कॉन्स्टंट वरनं ते जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनचं इक्वेशन लिहायचं. आफ्टर रायटिंग इक्वेशन मग आपण जे काय शोधायला सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची, सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू, अँड देन फाइंड आउट द थिंग्स व्हॉट वी वॉन्ट. ठीक आहे, मग आता इथं n बरोबर 7 असताना किंवा m बरोबर 154 असताना n बरोबर किती आहे, 7 आहे. तर मग फाइंड m. जर n बरोबर 14 आहे तर मग m ची किंमत किती. आता त्यांनी डायरेक्ट प्रपोर्शन दिले ना, डायरेक्ट प्रपोर्शन लिहाय तर काय हरकत नाही. मग डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशनचा अर्थ काय असतो, तर तिथं काय येतं, कॉन्स्टंट येतो. k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतो आपण त्याला. मग m ची व्हॅल्यू तिथे दिलेली आहे. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m दॅट इज 154. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ n दॅट इज 7. kn म्हणजेच काय असतं, k इंटू n. 7 इकडे जाणार आहे. मग तुमच्या इक्वेशन नुसार इफ देर इज अ डायरेक्ट प्रपोर्शन, तर तुम्ही काय करू शकता, हे लिहायच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट या स्टेपला सुद्धा येऊ शकता. या स्टेपमध्ये तुम्ही कसं लिहू शकला असता, डायरेक्ट असं लिहू शकला असता. कसं, m is directly proportional in direct proportion with n, therefore m upon n is equal to k. असं तुम्ही डायरेक्ट लिहू शकला असता या व्हॅल्यूज न टाकता. बरोबर की नाही. का, डायरेक्ट व्हेरिएशन आहे ना आपलं. मग डायरेक्ट व्हेरिएशन म्हटल्यानंतर त्याचा अर्थ जो आहे तो असा होतो, डायरेक्ट व्हेरिएशन त्यांचा जो डिव्हिजन आहे, त्यांचा जो भागाकार आहे, इट इज कॉन्स्टंट. त्याला आपण असं लिहू शकतो की नाही, कारण आपण या स्टेजला इथं आलेलो आहोत. k इज इक्वल टू 154 डिवायडेड बाय 7. m ची व्हॅल्यू जी आहे ती 154, n ची व्हॅल्यू जी 7 लिहिली आपण. भागाकार केला, k इज इक्वल टू 22 आला. सो k इज द कॉन्स्टंट. कॉन्स्टंट शोधल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून ह्या 2 व्हॅल्यूज आधी आपल्याला दिलेल्या असतात, त्याच्यावरनं कॉन्स्टंट शोधायचा आणि कॉन्स्टंट वरनं नंतर हे असं इक्वेशन तयार करायचं. आला लक्षामध्ये. आता हे डायरेक्ट व्हेरिएशन म्हणल्यानंतर त्याचं इक्वेशन काय तयार होईल मित्रांनो, त्याचं इक्वेशन असं तयार होईल, m अपॉन n इज इक्वल टू 22. असं इक्वेशन तयार करायचं ते. ठीक आहे, त्यांनी इथं असं करून दिलेलं आहे. पण हे इक्वेशन जर लिहिलं तर सोपं जाणार आहे आपल्याला पुढे, कारण त्याचा कॉन्स्टंट स्थिर असतो म्हणजेच असं असतं ते. म्हणजेच आपल्याकडे k शोधलाय, मग m अपॉन n त्याबरोबर काय लिहायचं, 22. मग याचा आधार घेऊन आपण काय करूया, आता आपल्याला काय दिलं सांगा बरं मला. n इज गिवन. नाव n इज 14 गिवन. नाव पुट n इज इक्वल टू 14 इन द इक्वेशन नंबर 1. सो हिअर इज युअर इक्वेशन नंबर 1, किंवा हे वापरा तुम्ही, हे इथं दिलेलं आहे. सो m इज इक्वल टू 22 ॲज इट इज. n इज गिवन 14 आणि m ची व्हॅल्यू किती आली, मग दोघांचा गुणाकार आला 308. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व द सम ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण होतं. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे ते बघूया आपण आता. अजून एक उदाहरण आपल्याला दिलेलं असेल त्यांनी, ते आहे इनव्हर्स प्रपोर्शनचं. इनव्हर्स प्रपोर्शनमध्येच आपण अर्थ आपल्याला माहीत झालेला आहे. इफ 2 एलिमेंट्स ऑर 2 है ना, 2 घटक जे असतील तर ते इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये असतील तर त्याचा अर्थ कसा असतो, त्याचा अर्थ असा असतो की
ए नाही म्हणजे असं अल्फाचं चिन्ह आलं का इथं, काय करायचो, ए गुणिले बी बरोबर के, बरोबर के. के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, असा त्याचा अर्थ. दोघांचा गुणाकार सेम आला पाहिजे किंवा दोघांचा गुणाकार स्थिर असतो, याचं इक्वेशन तयार होतं. मग यांनी परत तसंच केलंय. इफ बी इज इक्वल टू, ओके, त्यांनी तर काय दिलंय, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि याची व्हॅल्यू दिली 40. वेन ए इज इक्वल टू 40, बी इज 3. फाइंड बी वेन ए इज इक्वल टू 15. 3, ए ची व्हॅल्यू 40 असताना बी 3 आहे किंवा बी ची व्हॅल्यू 3 असताना ए किती आहे, 40. मग बी शोधा जेव्हा ए बरोबर 15 असेल. मग आता त्यांनी जर इथं इन्व्हर्स प्रपोर्शन दिलंय तर इन्व्हर्स प्रपोर्शनचा अर्थ आपल्याला माहित आहे, हा असा आला इथं त्याचा अर्थ. ओके, मग इथं त्यांनी काय केली, 40 आणि 3 ची व्हॅल्यू टाकली. के इज इक्वल टू तुम्हाला किती भेटला, 120. मग याचा अर्थ तुम्हाला इक्वेशन काय भेटलं, इक्वेशन भेटलं ए गुणिले बी बरोबर 120. आता ए आणि बीच्या इथे व्हॅल्यू टाका. मग ए इज इक्वल टू 15 दिलाय. ओके, अँड वी हॅव टू फाइंड बी. बी शोधायचा होता आपल्याला, बी. आपण बी शोधण्यासाठी बी ची व्हॅल्यू, बी ची जी काय अक्षर असेल तसंच ठेवलंय. 15 इंटू बी, इक्वेशन मध्ये आपण याची व्हॅल्यू टाकली 15, 120 ॲज इट इज. So b will remain as it is on the left hand side is equal to 120 upon 15. So dividing both sides by 15. So b is equal to 8. 15 20 से. So always make a box around it. हे तर सॉल्ड एक्झाम्पलच होतं म्हणा, काय हरकत नाही. आता जर हे एक्झाम्पल तुम्हाला कळाले असतील तर प्रत्यक्षात एक्सरसाइज मध्ये कसं दिलेलं आहे ते आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यांच्याप्रमाणेच आपण सुद्धा सोडवणार आहोत. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल अगेन. तो कम्प्लीट द फॉलोइंग टेबल करताना त्यांनी काय दिलं आहे, एम इज इन द एम अँड एन आर इन द सेम व्हेरिएशन, डायरेक्ट प्रपोर्शन, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत ते. मग डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये सुरुवातीचे त्यांनी 2 व्हॅल्यूज दिलेले आहेत, 2 अँड 10. ओके, याचा अर्थ काय आहे की 2 आणि 10 वापरून आपल्याला आधी कॉन्स्टंट शोधायचा आहे, के शोधायचा आहे. सो राईट हिअर. सो मग आन्सर शोधताना काय करायचं आपण इथं, काय करू आता इथं मी, इथं आपल्याला काय करावं लागेल, एम इज इन द डायरेक्ट प्रपोर्शन ऑफ द डायरेक्ट व्हेरिएशन विथ एन. देअरफॉर, आता डायरेक्ट इक्वेशनच लिहितो मी. डायरेक्ट इक्वेशन कसं असेल, जर हे डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर मला कसं लिहिता येईल, देअरफॉर एम अपॉन एन इज इक्वल टू के. इथं कंसामध्ये आपण लिहूया, काय लिहूया, डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला, समचलन. बरे समचलन आहे म्हणून आपल्याला असं लिहिता आलं, ठीक आहे. मग आता आपण काय करूया, नाव आपण काय करूया, एम ची व्हॅल्यू किती आपल्याकडे रे, सो वी हॅव टू द व्हॅल्यू ऑफ एम अँड 10 इज द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू. मग डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये भागाकार स्थिर असतो म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. सो हिअर वी विल गेट, इकडे लिहितो आता मी, इथंच लिहितो की डायरेक्ट 1/5 1/5 इज इक्वल टू के. ओके, सो मेक अ बॉक्स अराउंड इट. दिस इज युअर कॉन्स्टंट, दिस इज युअर कॉन्स्टंट. मग तुमचं इक्वेशन काय तयार होईल रे, मग इक्वेशन ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. देअरफॉर मग तुमचं इक्वेशन काय तर होईल, देअरफॉर एम अपॉन एन इज इक्वल टू 1/5. ओके, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन, दॅट इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, मग आता त्याच्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. कुठला आहे, नाव वी हॅव, व्हॉट वी हॅव, सो वी हॅव एम इज इक्वल टू 5 आणि एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे एम ची व्हॅल्यू 5 असेल तर एन ची व्हॅल्यू किती शोधा. शोधू दे आपण एम ची व्हॅल्यू आता एन ची. मग आपल्याकडे काय आहे आता, इक्वेशन घेऊया. वी हॅव इक्वेशन, देअरफॉर
m अपॉन n इज इक्वल टू 1/5. ओके, आता हे इक्वेशन घ्यायचं आणि त्या इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यू टाकायच्या. ओके, बाकीचं त्याच्या पलीकडे मी काही लिहित नाही की पुट द व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन नंबर 1 वगैरे. आता ते आपण इथे लिहितो. m ची व्हॅल्यू इथे टाकूया 5/n तसाच ठेवा. 1/5 विल बी ॲज इट इज. आता मगाशी आपण गणित सोडवली होती कुठली, इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, त्याच्याप्रमाणे सिच्युएशन आली का ना आता इथं. मग अशी सिच्युएशन आली असताना आपल्याला ती गणित सोडवता आली पाहिजे, म्हणून त्याच्यावर आधारितच आहे हे. तो n ची व्हॅल्यू काढायची म्हणून तर आपल्याला पुढची स्टेप काय असेल मित्रांनो, देअरफॉर 5 × 5 इज इक्वल टू n × 1. ओके, सो 5 × 5 25 आणि n × 1 nच असणार आहे. सो n ची व्हॅल्यू असेल तुमच्याकडे इट इज 25. याचा अर्थ इथे तुमच्याकडे किती असेल, 25 असेल. आलं का लक्षामध्ये? बघा, तुमच्याकडं n ची व्हॅल्यू 25 आली. आता सेकंड एक्झाम्पल जे आहे इकडं सोडूया आपण. आता सेकंड एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला n दिलेला आहे, इट इज 60. किती दिलेला आहे, n इज गिवन 60. So n is given 60 and we have to find m, the question mark in front of m. So again we have, so what we have, so we have m upon n is equal to k, that is म्हणजेच काय, तर m upon n ची व्हॅल्यू जो आहे कॉन्स्टंट तो आहे 1/5. तेच घ्यायचं आपण फ्रॉम इक्वेशन नंबर 1. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ n इन धिस इक्वेशन. सो m विल बी रिमेन ॲज इट इज इन द न्यूमरेटर अँड 60 ॲट द डिनॉमिनेटर इज इक्वल टू 1/5. ओके, कॉन्स्टंट स्थिर असल्यामुळे सगळ्यांसाठी कॉन्स्टंट तोच वापरायचा असतो. देअरफॉर आता इकडे लिहितो मी, काय होईल रे मग इकडं, m इज इक्वल टू 1 × 60 डिवायडेड बाय 5. काय केलं मी, 60 ला राईट हँड साईडला नेलं इन द मल्टिप्लिकेशन फॉर्म विथ 1 आणि m ला तिथंच ठेवलं एक स्टेप गाळून. आता इथं फक्त तुम्हाला डिव्हिजनच आहे फक्त. मग डिव्हिजन काय करणार तुम्ही, देअरफॉर m इज इक्वल टू, आता ही जी डिव्हिजन आहे 5 1 जा 5. ओके, कच्चा भागाकार करायचं तुम्हाला सांगितलं ना, 60 ला जर तुम्ही 5 ने भागलं तर 5 1 जा 5, 5 12 जा 60 म्हणजे 12 पंचे 60. तरी तो तुम्हाला किती भेटेल, 1 × 12 म्हणजे फक्त 12 भेटणार आहे. आलं लक्षामध्ये, ते इथं लिहून टाकतो मी 12. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. सो द व्हॅल्यू ऑफ m इज 12. किती व्हॅल्यू आली तुमच्याकडे m ची, 12 म्हणजे 12 व्हॅल्यू आलेली आहे. हे एक झालं. आता त्याच्यानंतर अजून कुठलं एक्झाम्पल होतं ज्याला आपल्याला सोडवायचंय, आता 60 झालं. आता 18 m दिलेला आहे आपल्याला, काय दिलेला आहे, m. तर आता आपण काय घेऊया, m घेऊया. सो नाव m इज गिवन 18 and we have to find n, question mark in front of n. So again we have, what do we have, we have equation of variation, direct variation, which is this m upon n is equal to k, that is m upon n is equal to 1/5. Now put the values of m and n, whatever the given values are. ओके, इथं m ची व्हॅल्यू 18 दिलेली आहे. सो मी इथं काय करतो, m ची व्हॅल्यू 18 टाकतो या इक्वेशन मध्ये. सो 18/n, आता n आपल्याला माहित नाही, विल बी ॲज इट इज. सो 1/5 विल बी अगेन ॲज इट इज. आता मग काय करणार मी, 18, देअरफॉर 18 × 5. सो वी हॅव शिफ्टेड 5 ऑन द लेफ्ट हँड साइड and we are going to shift this n on the right hand side in the multiplication form with 1. 18 पंचे किती मग, 90 बरोबर n. so here we have 90. मग आपल्याला टेबल कंप्लीट करायचं म्हटल्यानंतर इथं तुमचं किती येणार, आता इथं तुमचं येईल या टेबलमध्ये इथं 90 येईल. आणि याचं किती आलं तरी मित्रांनो, याचं आलं तर 12 आलं तर इथं 12 लिहून टाका, काय हरकत नाही. तर 12
जे आहे वरती इथं 12 आणि इथं खाली 19. हे झालं डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पलचं आपला एक टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. आलं लक्षामध्ये. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा बघूया आपण एक्सरसाइज काय आहे. आता इथं इनव्हर्सची एक्सरसाइज आपल्याला. कुठली एक्सरसाइज? इनव्हर्सवाली. इनव्हर्सवाल्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज ऑलरेडी दिलेल्या आहेत, 4 and 25. मग इनव्हर्समध्ये तुम्हाला काय असतं माहीत आहे. आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. काय की x and y आर इन द इनव्हर्स प्रपोर्शन, म्हणजेच दॅट इज इनव्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणजेच काय, दॅट इज लिहायची गरज नाही, म्हणजे आपण इथे लिहूया therefore x into y is equal to a. ओके, मग तुम्ही इथं कंसामध्ये कारण काय लिहिणार? इनव्हर्स व्हेरिएशन. कसलं व्हेरिएशन आहे हे? इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन इन द सेन्स इन मराठी इट इज कॉल्ड ॲज व्यस्त चलन. व्यस्त चलन असल्यामुळे आपण हे असं लिहू शकलो. अलग लक्षामध्ये. मग याच्यावरनं आपल्याला काय तयार करायचं? कॉन्स्टंट शोधायचा आहे. दिलेल्या ज्या 2 माहीत असणाऱ्या व्हॅल्यू असतात त्याच्यावरनं कॉन्स्टंट शोधायचा. x ची व्हॅल्यू आपण घेऊया 4 अँड y ची व्हॅल्यू किती घेऊया आपण? 25 इज इक्वल टू k. याचा अर्थ तुम्हाला k इज इक्वल टू किती मिळणार आहे मित्रांनो? तर तुम्हाला k मिळणार आहे इट इज 100. k जर 100 भेटला तर तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय असणार आहे? देअरफॉर इक्वेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलनाचं समीकरण काय तयार होईल? तर x गुणिले y बरोबर 100. x गुणिले y बरोबर काय? 100. हे जे इक्वेशन आहे ते आता आपल्याला पुढे वापरायचं आहे. आणि मग आता पहिलं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. आपण x ची व्हॅल्यू जर 5 दिलेली आहे इथं लिहूया आपण x ची व्हॅल्यू 5. So x is equal to 5 and we have to find y. The question mark in front of y. मग we have what we have? So we have x into y is equal to 100. है ना? Equation number 1. Equation number 1. This is the equation number from equation number 1. म्हणजे कुठून आला आपल्याकडे हे इक्वेशन नंबर 1. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका आता. सो सिंपल. x ची व्हॅल्यू दिली मी 5, y ची व्हॅल्यू माहित नाही मला, इज इक्वल टू 100 अँड देअरफॉर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल कसं सोडवलं होतं त्याच पद्धतीने सोडवायचंय. 5 ला तुम्ही राईट हँड साईडला शिफ्ट करा. यू विल गेट किती रे? 5 ने 100 ला डिवाइड केलं किती येणार? 20 100. ओके, भागाकार पटकन करता आला पाहिजे. आता हे झालं y ची व्हॅल्यू. मग तुम्हाला y ची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी? सो यू गॉट व्हॅल्यू ऑफ y इट्स 20. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल किती आहे? y ची व्हॅल्यू दिलेली आहे. y ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10. राईट हिअर y इज इक्वल टू 10 अँड x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अगेन वी हॅव म्हणजे आपल्याकडं काय आहे? तर आपल्याकडं आहे इक्वेशन 1 x into y is equal to 100. This is the from equation 1. ओके, कुठून आलं? तर इक्वेशन 1 कुठून आलेलं आहे. इथे x ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. सो टेक x ॲज इट इज. राईट x ॲज इट इज इंटू y ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 इज इक्वल टू 100. अगेन दिस इज द इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. So you can easily solve this equation. 100 upon 10. So x is equal to 100 ने 100 ला डिवाइड करा, you will get 10. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 10 होती. y ची व्हॅल्यू किती? 10च. इथं आपण 10 लिहूया. किती लिहूया? 10. So here is 10. Now next example. x ची व्हॅल्यू 50 दिलेली आहे. ओके, we have the value of x is 50 and we have to find the value of y. Okay, so let's solve this example as well. आता इथं घेऊया आपण त्याला. Value of x is 50 and we have to find the value of y. Question mark. Again we have म्हणजे आपल्याकडे आहे. काय आहे आपल्याकडे? तर आपल्याकडे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन.
that is x into y is equal to 100. From where we got this equation? So this is the equation, okay, from equation 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये आता x ची व्हॅल्यू टाका मग 50 into y, therefore is equal to 100. एका व्हेरिएबल मधलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आलो आपण 100 divided by 50, so y is equal to 2 only, that's it. y ची व्हॅल्यू किती आली 2, कारण 50 नी 100 ला भागलं, 52 is 100, so the value of y is 2. So write this value in this box. Okay, so in this way we have completed the exercise of day 36. Okay, 36 चा जो डे होता त्याचा एक्सरसाइज जो आहे तो आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला. I hope you understood all the exercise and all the explanation in detail. Till then, घरीच रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.